शहरातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या विस्तारासाठी मंदिराच्या मागे लागून असलेल्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारातील जागा ट्रस्टला हस्तांतरित करण्यास पुणे पोलिसांनी तत्वतः ना हरकत दिली आहे। मात्र त्यासाठी नवीन आधुनिक पोलीस संकुल उभारणे, सर्व पोलीस कार्यालयांचे स्थलांतर करणे आणि त्यानंतरच विद्यमान जागेचा ताबा ट्रस्टकडे देणे अशा महत्त्वाच्या अटी घालण्यात आल्या आहेत। याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडे सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे। सध्या फरासखाना आणि विश्रामबाग पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी, सहाय्यक पोलीस आयुक्त परिमंडल 1 चे पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त यांची कार्यालये 1976-77 पासून दगडूशेठ मंदिरालगतच्या इमारतीत कार्यरत आहेत। वर्षभर आणि विशेषतः संकष्टी चतुर्थी व गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असल्याने हा परिसर अत्यंत गर्दीचा आणि वाहतूकदृष्ट्या ताणाचा बनतो। वाढती भाविक संख्या, सुरक्षा व्यवस्थेची गरज आणि मंदिर विस्ताराच्या दृष्टीने ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे सरचिटणीस आमदार हेमंत रासने यांनी ही जागा शासनाकडे मागितली होती। पुणे पोलिसांनी दिलेल्या प्रस्तावानुसार विद्यमान पोलीस इमारतीऐवजी बुधवार पेठेतील महापालिकेची सिटी सर्वे क्रमांक 11-12 व 11-13 मधील जागा प्रथम पोलीस विभागाच्या नावावर हस्तांतरित करण्यात यावी। या जागेवर फरासखाना व विश्रामबाग पोलीस ठाणे, वाहतूक चौकी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज नवे पोलीस संकुल उभारण्यात यावे। या इमारतीच्या उभारणीचा खर्च दगडूशेठ ट्रस्ट किंवा गृह विभागाने करावा। तसेच विद्यमान शासकीय जागेची किंमत ट्रस्टकडून शासनाला अदा करण्यात यावी अशी अटही प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे। महत्त्वाचं म्हणजे नवीन पोलीस संकुल पूर्ण होऊन सर्व कार्यालय तेथे स्थलांतरित होईपर्यंत विद्यमान पोलीस इमारतीतच सर्व कामकाज सुरू राहणार आहे। पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने कोणतेही कार्यालय तात्काळ हलवण्यात येणार नाही। नवीन संकुल कार्यान्वित झाल्यानंतरच विद्यमान इमारतीचा ताबा दगडूशेठ ट्रस्टकडे सुपूर्द केला जाईल। वाढत्या कामकाजाच्या तुलनेत जागा अपुरी पडत असल्याने आधुनिक पोलीस संकुलाची गरज या प्रस्तावात अधोरेखित करण्यात आली आहे। आज कसबा मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर मी हा जो कसबा मतदारसंघ हा संपूर्ण ऐतिहासिक आहे, जुनं पुणे अशी त्याची ओळख आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवल्यापासून त्या ठिकाणी लाल महल हा त्यांच्या वास्तव्याचा, त्या ठिकाणी स्वतः छत्रपती महाराजांचं वास्तव्य होतं। शनिवारवाडा जो बाजीराव पेशव्यांनी आटकेपार झेंडा जिथनं नेला तो शनिवारवाडा पण त्या कसबा मतदारसंघात आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची पहिली शाळा त्याच ठिकाणी आहे। लोकमान्य टिळकांनी जेव्हा स्वातंत्र्य करता सार्वजनिक गणेशोत्सव चालू करावा ही संकल्पना आणली आणि तो गणेशोत्सव 1893 साली त्याच कसब्यातनं चालू झाला। अशा सगळ्या लवजी वस्तादांचा, आद्य क्रांतिकारक लवजींचा वाडा सुद्धा त्याच ठिकाणी, असा पुण्याला दिशा देणारं नेतृत्व हे सगळं त्या ठिकाणी झालं। सार्वजनिक गणेशोत्सव 135 वर्ष त्याच ठिकाणी होत आहे। त्या सार्वजनिक गणेशोत्सवातील एक गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आज त्याची महती संपूर्ण जगभर पसरलेली आहे। जवळजवळ 50,000 पेक्षा जास्त रोज भाविक त्या ठिकाणी दर्शनाला येतात। आपले जे सुट्टीचे दिवस असतात तेव्हा लाखांपेक्षा जास्त गर्दी त्या ठिकाणी असते। आणि त्याच्याच बाजूला असणारा फरासखाना आहे, त्याचबरोबर विश्रामबाग पोलीस स्टेशन, या पोलीस स्टेशनची निर्मिती सुद्धा 50 वर्षापूर्वी झालेली आहे। त्याच्यात सुद्धा आत्ताच्या आधुनिक पद्धतीने त्या तिथं इमारती असली पाहिजे, त्याची व्यवस्था असली पाहिजे। त्यामुळे त्याला वेगळी पर्यायी चांगली आधुनिक जागा देऊन ही मंदिराच्या विस्ताराकरता मिळावी असा आमदार म्हणून मी प्रस्ताव दिला। त्या प्रस्तावावर मुख्यमंत्री साहेबांनी त्यांचे निर्देश देऊन ते खाली आले आणि मागच्याच आठवड्यात पोलीस आयुक्तांनी तो प्रस्ताव शासनाकडे पाठवला। त्याच्यात त्यांनी काही कंडिशन्स टाकलेल्या आहेत। त्या कंडिशन जे शासन देईल, माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सरकार ज्या पद्धतीने त्याला मान्यता देईल ती मान्यता घेऊन आम्ही त्या पद्धतीने पुढील अंमलबजावणी करणार। कालावधी किती असणार? कालावधी काय असणार आहे? पोलीस स्टेशन करता आपण जर ते काका हलवाई जो दत्त मंदिराच्या बाजूला जे काका हलवाई त्याच्या बॅक साईडला आपल्या डीपी मध्ये पोलीस स्टेशनला आरक्षित असणारा 9 गुंठ्याचा एक भूखंड आहे। अजून 2-4 भूखंड आहेत। त्यातलं जे प्रस्तावित भूखंड हे पोलीस खात्याला योग्य वाटतील आणि त्या ठिकाणी अतिशय सुसज्ज बांधकाम पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदा पोलीस स्टेशनची जागेची व्यवस्था झाल्यानंतर मग त्यानंतर ही जागा दगडूशेठला प्राप्त व्हावी अशी आम्ही त्या मागणी आपल्याला आपल्या माहितीनुसार मागच्या महिन्यातच ती सुद्धा मागणी केली होती की या दगडूशेठ हलवाई गणपतीचा जो आत्ताच्या एकंदरीत
जो निकष असतो अ दर्जा देवस्थान किंवा पर्यटनाला मिळावा, त्या निकषाला संपूर्ण पुणेपूर दगडूशेठ हलवाई मंदिर आता बसत होतं, त्यानुसार आपण मागणी केली आणि आपल्याला अ दर्जा प्राप्त झालाय. अ दर्जाचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाला ज्या काही सुविधा लागतात त्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं हा त्या तिथला एक म्हणजे तिथं आपल्याकडं प्रसादाची व्यवस्था असेल, तिथं लोकांच्या दर्शन बारीची व्यवस्था असेल, त्या लोकांना अभिषेक या करण्याकरता जे काही सुविधा लागतात त्या सुविधा असतील किंवा आपल्या महिलांना त्या ठिकाणी अपेक्षित असणारे स्वच्छतागृह असतील, अशा सगळ्या चांगल्या सुविधा त्या ठिकाणी देण्याचा ट्रस्टचा त्या ठिकाणी प्रयत्न राहील. आणि आपल्याला त्या पुण्यासारख्या ठिकाणी असल्यामुळे निवासी व्यवस्था करण्याची काय आवश्यकता भासणार नाही. त्या व्यतिरिक्तच्या सगळ्या सुविधा आपण त्या ठिकाणी करणार आहोत. कधीपर्यंत ही जागा भेटेल? कालावधी किती जाईल? मुख्यमंत्री महोदयांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे. मी तेच आपल्याला सांगितलं की या मतदारसंघाचा आमदार झाल्यापासून शनिवारवाड्यापासून सावरबागेपर्यंत जर आपण बघितलं तर मागील 100 लाल महल वगैरे हा सगळ्याला 350 वर्षाचा इतिहास आहे. आणि हा आपला इतिहास जतन करणं, तो नीट लोकांपर्यंत पोहोचवणं आणि हा सगळाच भाग याला जागतिक महत्व आहे. याचा जागतिक पर्यटन स्थळ निर्माण करावं अशी SBVच्या माध्यमातून मी मागणी केलेली आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं मुख्यमंत्री महोदयांशी माझं वारंवार चर्चा आणि पाठपुरावा चालू आहे. मुख्यमंत्री महोदय सुद्धा या विषयात सकारात्मक आहे.